पूर्वी स्ट्रगल डेजमध्ये जेव्हा काहीच पैसे नव्हते 2010ला वगैरे, तेव्हा काही विसरलं कोणी आणि कुठे राहिलं ते दूर, तर ते पटकन गाडीवरती जाऊन आणायला आवडतं. आमच्याकडे स्पेशल एक अजून इव्हेंट असतो, बाणापट्टा वगैरे मारतात मस्तपैकी खांद्यावरती वगैरे उडी विडी मारून. आई नंतर जर का कोणी प्रेम करणार असावं तर ती बायको असावी. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. अंतरपाठ ही मालिकेच्या सेटवर आहे आणि या मालिकेत लग्न सराई सुरू आहे. आणि लग्न कोणाचं आहे तर गौतमी आणि क्षितिजचं. आणि त्यात सगळ्यात जास्त धावपळ करणारा म्हणजेच नवऱ्याचा भाऊ माझ्यासोबत आहे. कसा आहेस? खूप धावपळ आहे, खूप धावपळ आहे, खूप धावपळ आहे. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळूया. नातेवाईकांच्या लग्नात कोणती गोष्ट हौशीने करायला आवडते तुला? मला काही विसरलं कोणी आणि कुठे राहिलं ते दूर, तर ते पटकन गाडीवरती जाऊन आणायला आवडतं. लग्नात कोणकोणते विधी असतात? लग्नामध्ये हळद, जी आमच्या कोकणात फार फेमस आहे, मस्तपैकी मज्जा असते. त्यानंतर लग्न, त्यानंतर परत गोंधळ, लग्नानंतरचा गोंधळ, वरात वगैरे हे सगळंच. आमच्याकडे स्पेशल एक अजून इव्हेंट असतो, बाणापट्टा वगैरे मारतात मस्तपैकी खांद्यावरती वगैरे उडी विडी मारून. हे सगळे विधी असतात. सॉरी, लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे काय नसावं ते मी सांगतो. लग्न म्हणजे एक मिलन असावं आयुष्यभरासाठीचं. आई नंतर जर का कोणी प्रेम करणार असावं तर ती बायको असावी, ती तडजोड नसावी. हे माझं लग्नाबद्दलचं. लग्नात कोणता पदार्थ जास्त आवडतो? रसमलाई जर असेल तर ती मी खातो, अदरवाईज नाही, काहीच नाही खात गोडमध्ये. लग्न करायचं असेल जर तुला, तर पत्रिकेनुसार तुला किती गुण जुळणारी पाहिजे? माझं एकच गुण आहे, आई पप्पांना सांभाळणारी हवी, त्यांना समजून घेणारी हवी, बाकी काहीच नको आहे मला. लग्नात डान्स करायला जास्त आवडेल की मजा मस्तीच करायला? मला लग्नामध्ये शायनिंग मारायला खूप आवडेल. डान्स तर सोलो करायला आवडेल आणि मजा करायला, तुफान मजा करायला आवडेल. दुसऱ्याच्या लग्नात कधी असं झालं की स्वतःचेच कपडे चॉईस करायला खूप जास्त वेळ लागतो? खूप वेळ लागलेला. एकदा माझ्या मित्राचं लग्न होतं, मयूर माने म्हणून. तर त्याच्या लग्नामध्ये लिटरली मी पूर्णपणे विवियाना मॉल फिरलो होतो, पण काहीच असं सापडत नव्हतं. शेवटी मग ॲट द एंड एक मुलाचं ते एक असतंच मेंटॅलिटी, मी शर्ट आणि पॅन्ट घालून गेलो होतो, काहीच नाही राहिलं. कोणाच्याही लग्नातला एखादा किस्सा जो नेहमीच लक्षात राहतो? पूर्वी स्ट्रगल डेजमध्ये जेव्हा काहीच पैसे नव्हते 2010ला वगैरे, तेव्हा लग्नातच जायचं, कारण का एक 50 रुपये वाचतात ना आपले. तेव्हा तो लग्नातला की सोडून हा सांगतोय, आम्ही कुठे सांगितलं नाही आहे. तर तेव्हा तिथे लग्नात जेवण मिळेल म्हणून आम्ही गेलो होतो आणि तिथे आम्हाला ओळखलं होतं की हे असे कुठे आलेले आहेत खायला. तर त्यांनी आम्हाला कोपऱ्यात घेऊन विचारलं, काय का असं करताय, असं नाही करावं, हा विधी 2 फॅमिलीमधला असतो, तुम्ही असं नाही करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला या विचारा, आम्ही जेवू का वगैरे, असं चोरासारखं यायचं नाही. म्हटलं की सॉरी, ठीक आहे. आणि आम्ही गेलो, पण आमचं जेवण झालं होतं त्यामुळे. म्हणजे 2010ची गोष्ट आहे, आताची नाही, 14 वर्ष झाली त्या गोष्टीला. खूप छान, खूप मजा आली तुझ्यासोबत हा रॅपिड फायर खेळून. थँक्यू सो मच आणि खूप थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.